नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवसापासून मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झाला आहे। तसेच राज्यामधील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पुढील काही तासांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे। याबरोबरच मागील 2 दिवसापासून मराठवाड्यामधील जिल्ह्यांमध्ये होत असलेला मुसळधार पाऊस पुढे देखील कायम राहणार असल्याचे, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडू शकतो आणि कोणत्या जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याबद्दलची अवघ्या 2 मिनिटांमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचा नवीन हवामान अंदाज। तर मग शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारी 24 तारखेला सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अपवाद वगळता सर्वदूर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला। तिन्ही जिल्ह्यांमध्ये 21 मंडळामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळाली। बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला मिळाला। पहिल्यांदाच अशा प्रकारे दमदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी नदी आणि नाले खळाळले आहेत। पाणी साठा वाढीच्या दृष्टीने हा पाऊस महत्त्वाचा मानला जात आहे। याबरोबरच पुढील काही तासांमध्ये उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टी होण्याची अगदी दाट शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। मुंबईमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। तुलनेने मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशा प्रकारची शक्यता आज जाहीर करण्यात आली आहे। पश्चिम विदर्भासह मध्य विदर्भातील यवतमाळ, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे येथे पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विशेष करून नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर व नगर या काही जिल्ह्यांमध्ये वारे ताशी 30 किलोमीटर प्रति वेगाने वाहते। आकाश पूर्णतः ढगाळ राहणे या ठिकाणी शक्य मानले जात आहे। वाऱ्याची दिशा नैऋत्य करून राहील तर सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता 90% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि यामुळे या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। याबरोबरच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट आज जाहीर करण्यात आला आहे। तसेच नंदुरबार, धुळे, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर मग अशा प्रकारचा पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।